सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पांघराचा छळा विसावला गुड मॉर्निंग आशु, गुड मॉर्निंग. कुठं चालली तयारी करून? तुला सोडणार कोण नाही? आज तुझ्या पूर्ण बारशाची आपण तयारी पूर्ण करू. काय तयारी? म्हणजे मी तिथे जाणार आहे ना, तो प्रांसलकडे आज. काय काय डिझाईन आहे ते सगळी तुला सांगायला लागेल आजच्या दिवसात. कसं वाटतं नवीन फेस रात्री जागून? माझ्यापेक्षा तू जास्त जागतो ते सांग. पण मी ठीक आहे, मी तिला हे करतो, फक्त बांधतो वगैरे सगळंच करतो. तू ती फील एवढी नाही जागून देते, आता तरी नाही देते, पुढे नाही सांगता येणार ना मावशी. मावशी मला तेच बोलतात, काल पण मस्त पूर्ण तेच झोपले. मावशी तो उघड जरा पडदा थोडासा. आता 2 महिने तुला नाही त्रास देणार असते, 2 महिन्याच्या नंतर त्रास देणार. ती मस्त 2 तास झोपते, मग उठते, शिशी करते, फीट करायचं, परत 2 तास. तेवढं मला वेळ झोपून देते. आणि माझी झोप पण कमी आहे म्हणून ते होऊन जाते. आणि मी आहेच सगळ्या गोष्टीला. आमची पण झोप कमी आहे. माझी पण कमी आहे, मी उठतो पटपट पटपट. आले 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 मसाज चालू आहे बघा, आमचा मसाज चालू आहे. 9 months मला एवढी सुखाची झोप दिली म्हणून मला आता काही वाटत नाही. आता तरी नाही वाटत, नंतर नाही चांगली. आले 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 किती छान छान मसाज. त्रास दिला पोटात, एवढी झोपायची ना मी सकाळ दुपार. तरी डोकं लांब झालं नाही तिचं, मग दिवसभर झोपत होतीस तरी. हा म्हणजे मला पडली ना की झोप यायची, असं नाही की त्रास होतोय. तसं वहिनीला खूप त्रास झाला, तिला झोपच यायची नाही. आणि आता तिला झोप येते तर पोरगी झोपून. चलो बाय, मी इथे रेडी होतो पटपट आणि जातो. बाय. तिची झोप भरपूर आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा अँगल काहीतरी वेगळाच वाटतोय. सो न्यू डे न्यू बिगनिंग. तुम्हाला आणि न्यू ऍडव्हेंचर. सो तुम्हाला मेजॉरिटी व्लॉग्स आमच्या बेडरूम मधूनच दिसते. कारण की अजून फाल्गुनी बाहेर नाही आणि आमचं हे पात्र बघा इथे झोपलंय, ते पात्र बाहेर नाही काढले अजून. सो लवकरच त्यांना पण बाहेर काढू. तुम्ही 5वी बघितली, सगळे फंक्शन बघितलं, आता राहिलं काय? आता काय राहिलं फंक्शन? आता राहिलं नेमिंग सेरेमनी, बारसं. सो बारसं पण तुम्हाला बघायला मिळेलच आता येत्या 2-3 ब्लॉगमध्ये. आणि खूप बारशीची तयारी आज ॲक्च्युली आम्ही चालू केली आहे. बारशाला काय कपडे घालायचे, कसे घालायचे. आता तर ट्विनिंगची तुम्हाला माहिती आहे, आमचं पहिल्यापासून ट्विनिंग आहेच. तर आता तिसरा आमचा एक माणूस वाढलेला आहे ट्विनिंगसाठी. तर मॅडमनी ऑलरेडी तिची साडी सिलेक्ट केली आहे. हॅपीनेस आहे की मुलगी झाली, कपडे कसेही करू शकतो. बॉय झाला असता तरी ठीक आहे, ते मग पण बॉईज साठी जास्त ऑप्शन नाहीये. मी त्याला कुर्ते घेऊन आलो असतो, धड भेद धड, जसे 100 कुर्ते आणले असते त्याला मी शिवायला लागले असते. गर्ल्सचं कसं आहे, गर्ल्सचं लो बजेट, कमी बजेट मध्ये पण खूप सुंदर काय गोष्टी करू शकतात. बॉईजचं व्हेरी एक्सपेन्सिव्ह. सो थांबा, सध्या कोणतरी आलंय, पुढे बोलूया. मध्ये येऊन बोलते. कभी आने वाली है? बात फिक्स होएगा तो कल परसों भी आ सकती है. अच्छा, कल परसों भी तुरंत आ जाएगी? आप मतलब जल्दी आपको चाहिए तो बुलाएगा तो आ जाएगी, नहीं तो दिवाली की बात, दिवाली के बाद ही चाहिए अपने को. अभी ये जाएंगे ना घर पे मम्मी के. दीदी थोड़ा होने के बाद मुझे बेडरूम ये करने के लिए हेल्प करो. ये टेबल इधर ही है ना बघा. सो आम्ही हिच्यासाठी आणि चेतनासाठी दोघींना हेल्प म्हणून एक मुलगी सांगितलेली दीदीला आणायला. डायरेक्ट ऑल द वे फ्रॉम. दीदी 5 वर्ष झाले? 3 साल नाही, 5 साल हुआ है. शादी के पहले 5 साल. 5-6 साल. 5-6 साल हुआ ना. काय 5-6 साल लग्नाला झाले का? 2.5 साल. 2.5 साल. हा, माझ्या लग्नाच्या आधीच आले. पण ती आधी पण होती. नव्हती. त्या तिला सांगितलं की आम्हाला यांच्यासाठी एक, यांच्यासोबत हातभार लावण्यासाठी एक पाहिजे. ऑल द वे फ्रॉम नेपाळवरून बोलवली आहे. सो तुम्हाला बघायला मिळेल ती पण. दीदीने खूप आम्हाला हेल्प केली थ्रू आउट. आता पण करते. मी तिला सांगितलंय की बेडरूम माझी
व्यवस्थित रोज झाली पाहिजे तर करते किती ती. पसारा होतो, एवढा मी आवरते तो परत होतो, काय मला कळतच नाही. हे बघा सगळा पसारा बघा, हे बघा. ते मी हे यांची खासियत सांगतो तुम्हाला. हे 2 जे डस्टबिन आहेत ते माझ्या गाडीतले डस्टबिन आहेत. हा छोटावाला माझ्या पुढे असतो गाडीत आणि हा डिक्कीमध्ये असतो. याच्यामध्ये बेबीचे सगळे टिश्यू पेपर, वेट टिश्यूज आणि याच्यामध्ये जे युज्ड कपडे आहेत ते सगळे याच्यामध्ये, म्हणजे मी वॉश करण्यासाठी. म्हणजे काय मी ना बोलणार जरा प्रॉपर सेट करेल रूम आणि मग नंतर तुम्हाला दाखवेल नेसेसरी. आम्हाला काय अभि आपल्याला काय वॉच इन माय काय हॉस्पिटल बॅग पण सगळी राहून गेली. पण ठीक आहे. हा, आमची शेवपुरीची पण डेट झाली. डेटवर जायचं होतं, मी ह्याला कॅफेला घेऊन जाणार होतो, नियरेस्ट कॅफे जे की आमच्या पण सगळं राहिलं. हा, पण सगळं राहिलं. It's okay. आई डायलॉग मार ना एक. आई बघा मॅडमचं जेवण आलंय गरमागरम, वर आलंय वरच्या फ्लोअरला. आमची तुकू मुकू बघतोय कचा, आमची तुकू मुकू बघ कशी बघते बघ, टुकुर टुकुर. आपण आहे ना मोठं झालीस ना तू, काय आपण मस्त एक सॉन्ग काढू, टुकुर टुकुर देखते हो क्या. बघा मी जेव्हा मी आतमध्ये येतो ना की तिला लगेच आवाज आला ना थोडा तरी, ती आता मला वाटतं माझा आवाज ओळखायला लागली की काय, तर लगेच डोळे उघडते, बघते, रडायची ॲक्शन करते म्हणजे उचलून घ्यायला. प्रत्येक लाईफचा प्रत्येक एक फेज आम्ही एन्जॉय करत आहोत. म्हणजे इवन आज संडे आहे, मी संडेला बाहेर असतो, पण मी आज पुढे आतमध्ये कसं काय. आणि आतमध्ये आल्यानंतर बघतोय तर खूप पूर्ण भरलेलं आहे ऑलमोस्ट त्यांच्या इथे कस्टमर वगैरे, आणि त्यांचं फुल डिझाईन वगैरे सगळे छान केलेले होते. सो आता फाल्गुनीची डिझाईन झाल्यानंतर तुम्हाला कळेल की काय डिझाईन केली आहे आणि कशी असणार आहे डिझाईन नेमिंग सेरेमनीची. सो हा एक प्रोग्राम आपला लवकरच येत आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण लक्ष्मीचं नाव ठेवलं, तसंच सेम प्रोग्राम आपण आता हिच्यासाठी पण करणार आहोत, देवीसाठी. सो स्टे ट्यून, बघूया आता पुढे काय काय होतं.
ती अशी काढली तरी अशी दचकते, मग ते बाहेर जाते आणि बरं पडतं ना. हो खूप बरं पडतं. फीड करायला बरं पडतं. ते उशा बिशा खालती जातात, ती कुठे जाते. तेच बोलले आता किती पुढे चाललंय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.